की उद्योजक ज्यावेळेस तुम्हाला बनवायचा विचार तुमच्या डोक्यात येतो त्यावेळेस अडचणी काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, चॅलेंजेस फॉर बिईंग एंटरप्रेन्योर. ठीक आहे, सांगा सगळ्यात पहिला चॅलेंज काय असतो. तुम्ही सांगितलं घरामध्ये की मला उद्योजक बनायचंय, काय विषय समोरून? हा, पैसा, फंडिंग. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम फंडिंग, पैसा कुठून देणार, बरोबर. अजून सांगा, ते आपलं काम नाहीये, आपलं त्या भानगडीत पडू नको. हा, दुसरं, तिसरं, अजून सांगा चॅलेंजेस काय आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती पण तुम्ही बोलत नाही. हा, मला सेल्स मार्केटिंग येत नाही, बरोबर. अजून मला मॅन्युफॅक्चरिंग करता येते, मला त्यातलं ज्ञान नाहीये. ठीक आहे, अजून लॉस झाला तर काय करणार. अजून कम्युनिकेशन स्किल, अजून इकडनं पाहिजे, संख्या इकडनं जास्त आहे. बोला बोला. अजून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. काय सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. लोक काय म्हणतील, लोकांचं काय करायचं आपल्याला. विचार, आपला माइंडसेट क्लिअर आहे. लोकांचं त्यांना त्यांचं करू दे, आपण आपलं काम करायचं. दुसरा प्रॉब्लेम काय येतो, सर जसं बोलले, फिअर ऑफ फेल्युअर. मला अपयश आलं तर काय होईल, प्रत्येकाला असतं. अपयश, यश अपयश लाईफच्या प्रत्येक जर्नीमध्ये तुम्हाला येणारच आहे. त्याला तुम्हाला ओव्हरकम करायचं, त्यात तुम्हाला मार्ग काढायचे. प्रत्येक कामामध्ये यश किंवा अपयश दोघांपैकी एक निश्चित आहे. फक्त अपयश येईल असं नाहीये, फक्त यश मिळेल असं नाहीये, पण यशातनं पुढे जायचंय आणि अपयशातनं शिकायचं. मी तुम्हाला आधी बोललो, बरोबर. अजून काय प्रॉब्लेम येतो, घरचे सपोर्ट करत नाही. बाबा आपलं आपलं चाल दे, शेती कर, नोकरीला लाग जाय, हाई कर, ते कर, बरोबर आहे. हे आपलं काम नाहीये. यानं दुकान टाकलं होतं आणि त्याचा इतका लॉस झाला, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं. आपल्या 2-3 स्टोरी सांगून देणार, आपलं तोंड बंद. शक्यतो ज्या घरांमध्ये बिझनेस बॅकग्राऊंड असतो तिथं हा प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या ठिकाणी बिझनेस बॅकग्राऊंड नाही आहे, उद्योजकता नाही, ते त्या पॅरेंटचं पण बरोबर असतं, कारण ते सेक्युअर मोडला असतात. त्यांना त्यांच्या पाल्याची चिंता असते, ते भविष्याची चिंता असते की पहिला लॉस आला, पैशांचा प्रॉब्लेम झाला किंवा हा डिस्टर्ब झाला, तर त्यामुळे ते शक्यतो जरा सेफ मोडमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. घरातनं आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट फारसा आपल्या सोसायटीमध्ये मिळत नाही. काही काही भाग्यवान असतात ज्यांना सपोर्ट मिळतो, असे पण लोक तर काही काही भाग्यवान असतात, त्यांनी स्वतःला खरंच भाग्यवान समजायचं. अजून प्रॉब्लेम काय येतो, फंडिंग. पैसा नसतो. कोणतंही काम सुरू करायचं पैसा लागतो, बिगर पैशाचं काम होत नाही, पैसेच लागतात. पैशाचं काम पैशानेच होतं, तर ती एक मोठी समस्या आहे. नंतर त्याला लागणारे जे रिसोर्सेस आहेत, संसाधन आहेत, ते प्रत्येकाकडे उपलब्ध नाही आहेत. काही इंडस्ट्री टाकायची आहे किंवा काही एखादं तुम्हाला सर्व्हिस चालू करायची, त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी बॅकअप लागतात. काही वेळेस ऑफिस लागेल, काही वेळेस जागा लागेल, गाड्या लागतील, सिस्टम लागेल, कम्प्युटर लागेल, सॉफ्टवेअर लागेल, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. प्रत्येकाकडे त्या गोष्टी असतीलच असं नाही, मॅक्सिमम लोकांकडे त्या गोष्टी नसतात, रिसोर्सेसची कमी असते, तो एक प्रॉब्लेम असतो. शिवाय अजून एक मोठा चॅलेंज काय असतो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी जे लोक एक्झिस्टिंग आहेत, जे ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये काम करतायत, ते तुम्हाला सहजासहजी त्या क्षेत्रामध्ये स्थापित होऊ देणार नाही, बरोबर आहे. आपला मित्र हा बनाना चिप्स विकतो, विचारा तुम्ही त्याला, इतकं सोपं काम आहे का बनाना चिप्स विकणं? 1000 ब्रँड असतील भारतामध्ये बनाना चिप्स विकणं. जे एस्टॅब्लिश प्लेयर आहेत, जे ऑलरेडी मार्केटला ज्यांची कमांड आहे, ते नवीन माणसाला मार्केटला उभं राहू देत नाही. तो कॉम्पिटिटरला कसं त्याला संपवायचं, त्याला कसं मार्केटच्या बाहेर काढायचं, याच्यासाठी तो कंटिन्युअसली प्लॅन करत असतो, ऍक्टिव्हिटी करत असतो. तर हा एक मोठा चॅलेंज असतो की तुम्हाला कॉम्पिटिशन प्रचंड आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धा नाही, कॉम्पिटिशन नाही आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तो चॅलेंज मोठा त्या ठिकाणी असणारच आहे. तर अशा प्रकारच्या या सर्व चॅलेंजेस तुम्ही जर विचारात पहिले घेतले आणि प्रत्येक चॅलेंजचा तुम्ही बारकाईने विचार केला, त्यात तुम्हाला काही ना काही मार्ग निघेल. 100% सोल्युशन निघेल असं होणार नाही, पण काही ना काही तुम्ही मेंटली प्रिपेअर राहाल. मला घरचे सपोर्ट करणार नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, मार्केटला प्रचंड कॉम्पिटिशन आहे, तरी पण मला उभं राहायचंय. काय करायचंय, तरी पण मला उभं राहायचंय. तर हा जो करेज आहे, हा करेज असतो एंटरप्रेन्युअर करेज म्हणता. याला काय म्हणता, एंटरप्रेन्युअर करेज.